हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देशातून आजवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 800हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्या दिव्यांग बांधवांच्या वेदना तर दूर झाल्याच आहेत, परंतु त्यांना जीवन जगताना येणाऱ्या अडचणी देखील बहुतांश प्रमाणात संपुष्टात येऊन त्यांच्या स्वावलंबनाला नवीन बळ मिळाले ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. दिव्यांग बांधवांना देयाची नव्हे तर सन्मानाची गरज असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुवार दिनांक 25 रोजी दिव्यांग बंधू भगिनींची तपासणी करून दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांचे अचूक मोजमाप घेऊन शुक्रवार दिनांक 26 रोजी कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात 197 दिव्यांग बांधवांना वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पदाधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. श्री भगवान विकलांग सहायता समिती यांच्या वतीने आपण आज कोपरगाव शहरामध्ये साईबाबा तपोभूमी सांस्कृतिक भवन या ठिकाणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये दिव्यांग बंधू आणि भगिनी यांना विविध साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं. आज जवळपास 300 दिव्यांग बंधू आणि भगिनींना या ठिकाणी साहित्याचं वाटप होत आहे. त्यामध्ये आपण पाहिलं जर 3 चाकी सायकल आहेत, व्हीलचेअर आहेत, काठ्या आहेत, असे विविध जे साहित्य आहे या ठिकाणी त्यांना देतोय. आपण सर्व जे काही दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत यांना सहायता समितीचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण व्यास आहेत यांनी खऱ्या अर्थाने आज शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यासाठी, हे साहित्य उपयोग देण्यासाठी फार मोठी मदत केली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दिव्यांग बंधू आणि भगिनींचं जीवन अजून सुखकर कसं होईल यासाठी माझे प्रयत्न सातत्याने चालू असतात, पुढे देखील चालू राहतील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. धन्यवाद.